आर निसर्ग या संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट ग्रीन फार्मसी या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत शहरातील विविध ठिकाणी कालबाह्य औषधांची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून समाजोपयोगी उपक्रमाला हातभार लावण्यासाठी पीतांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे। या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पीतांबरी कंपनीने आपल्या CSR अंतर्गत आर निसर्ग संस्थेला कायनेटिक एनर्जी वाहन प्रदान केला आहे। या वाहनाचं आज नौपाडा येथील पीतांबरीच्या कार्यालयामध्ये व्यवस्थापक संचालक डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई, व्हाईस चेअरमन परीक्षित प्रभुदेसाई, आर निसर्ग संस्थेच्या को-फाउंडर डॉक्टर लीना केळशीकर व लता घनश्यामनानी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। या उपक्रमांतर्गत शहरातील विविध ठिकाणी जसे की क्लब हाऊस, निवासी संकुले, केमिस्ट शॉप अशा सुमारे 100 ठिकाणी टेक बॅक बिन अर्थात औषध संकलन बिन बसवण्यात येणार आहे। या बिनमध्ये नागरिकांना कालबाह्य, खराब अथवा वापरात नसलेली औषधं सुरक्षितपणे जमा करता येणार आहेत। बिन भरल्यानंतर त्यावर असलेला QR कोड स्कॅन केल्यास संबंधित यंत्रणेला सूचना प्राप्त होईल आणि त्यानंतर पीतांबरीकडून देण्यात आलेल्या वाहनाद्वारे ही औषधं संकलित करण्यात येतील। यामुळे नागरिकांना वापरात नसलेली व कालबाह्य औषधं सुरक्षितरित्या जमा करता येणार असून पर्यावरणाचे संरक्षण व प्रदूषण रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे। हा उपक्रम हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे। आज ठाण्यात एक विशेष दिवस आहे। आजही वर्षाचा शेवटचा दिवस असला तरी आपण नवीन सुरुवात आपण करतोय। ग्रीन प्रोजेक्ट आणि पीतांबरी या आर निसर्ग या संस्थेबरोबर आपण कोलॅबोरेशन केलंय आणि त्यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण ह्या जो गाडी दिसते आपल्याला की ही जी काय एक्सपायर झालेली आणि फुकट गेलेली औषधं आहेत ही ठाणे शहरातून गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचा हा प्रोजेक्ट आहे। आणि डॉक्टर लीना केळशीकर आणि डॉक्टर लता या दोघींनी पुढाकार घेऊन अशा प्रकारे 100 बिन्स योजना क्लिनिकमध्ये डॉक्टरांच्या इकडे मोठ्या सोसायट्यांमध्ये केलेली आहे आणि त्याच्यावरती QR कोड पण त्यांनी दिलेला आहे। तर तिथे त्या बिन्समध्ये सगळ्यांनी नको असलेली औषधं टाकायची आहेत आणि ते बिन्स भरल्यानंतर ह्या टेम्पोच्या माध्यमातून ते गोळा करून तळोजा इथे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जाण्यात आपण तिथे पाठवणार आहोत। तर मी ठाणेकरांना सगळ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या प्रोजेक्टमध्ये सहभागी व्हा आणि हे जे काही प्रदूषण टाळायचं जे आहे किंवा ही जे नवीन सुविधा केलेली आहे त्याचा आपण नक्की लाभ घ्याल आणि सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे हा जो आपला एक मंत्र आहे तो आपण अजून वेगळ्या उंचीवरती आपण घेऊन जाऊ। धन्यवाद। मुख्य उद्देश म्हणजे आपण बघतोय की त्यांनी सांगितलं की हे जे काही औषधं असतात ही 1000 पट ते 10,000 पट कॉन्सन्ट्रेटेड असतात। म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधली ही जर का आपण ही जमिनीमध्ये किंवा पाण्यामध्ये आपण जर का टाकली आणि हे चुकून पाणी कुत्रे, मांजरं किंवा कुठल्याही आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये जर का आली तर हा वेगवेगळ्या प्रकारचा आजार होऊ शकतात आणि त्याच्यातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो अँटी ड्रग रेजिस्टन्स हा जो एक रोग आहे म्हणजे कुठल्याच औषधाचा परिणाम न होणारा एक प्रकारचे जंतू तयार होतात आणि ते खूप घातक आहेत आणि ते याच्यापासून टाळलं जाणार आहे। मी मोठ्या प्रमाणात आवाहन करतो की हा QR कोड आपण सगळ्यांनी स्कॅन करावा आणि आपल्या सोसायटीत किंवा 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये आम्ही व्यवस्था करणार आहोत। तर त्याला तुम्ही आम्हाला फोन करून किंवा QR कोड तुम्ही स्कॅन करून ही जागृती करायची आणि आपल्या घरातली लहान मुलं किंवा वयोवृद्ध किंवा लोक असतील तर कुठल्याही प्रकारे याच्यापुढे औषधं कचऱ्याच्या डब्यात जाणार नाहीत, ती जमा होऊन या बिनमध्येच येतील अशी आपल्याला एक व्यवस्था किंवा मी आवाहन सगळ्यांना या प्रकारचं करतो। मी डॉक्टर लता घनश्यामनानी, डोळ्याची स्पेशलिस्ट आहे। ठाण्यामध्ये मागच्या 25 वर्षापासून माझा प्रॅक्टिस आहे। पण ॲज अ डॉक्टर मला असं वाटतं की लोकांनी त्यांना दिलेली आमची डॉक्टरांनी दिलेली औषधं असेच डस्टबिनमध्ये किंवा फ्लशमध्ये नाही टाकावं। ती औषध त्यांनी जमा करून आमच्यासारख्या ह्या प्रोजेक्ट जे आहेत ग्रीन फार्मसी ह्या प्रकारचे बिनमध्ये टाकावं। अशा प्रकारचे बिन लोकेट करायचे असेल तर हे QR कोड तुम्ही स्कॅन करा। तुम्हाला 100 लोकेशन तुमच्या आजूबाजूचे जे आहेत क्लोजेस्ट ते भेटतील। याच्यात तुम्ही जमा केलेली जी औषधं आहेत ती एकदा जमा झाली तर आमच्यापर्यंत पोहोचेल ह्या गाडीतर्फे आणि मग आम्ही त्याची विल्हेवाट प्रॉपर पद्धतीने सायंटिफिकली तलोजाला पाठवून करणार। तर आमची ही अपेक्षा आहे की ठाणेकरांनी ही सुविधा जे आमच्या मनातली होती आणि पीतांबरीच्या सपोर्टनी आम्ही घडून आणली ती घ्यावी जास्तीत जास्त प्रमाणात। थँक्यू सो मच।